Good afternoon, dear students. Today we are coming to a topic which is called as pure culture techniques, because in order to maintain bacterial cultures in a very proper way, there are certain points which need to be understood. Bacterial culture आपल्याला जर मेंटेन करायचे असतील लॅब मध्ये, so for that purpose we need a technique by which the pure cultures can be isolated very well and can be kept in the laboratory for a long period of time. आता या टेक्निक्स कोणकोणच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं इंट्रोडक्शनचे पार्ट आहे की इन मायक्रोबायोलॉजिकल कल्चर मायक्रोबियल कल्चर इज द सेम मेथड मल्टिप्लाइंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय लेटिंग देम रिप्रोड्यूस पेटेंट इन कल्चर मीडिया. आपण आधीच बघितलं होतं की कल्चर मीडियामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये. तर मेन पर्पज काय असणार आहे की बॅक्टेरिया त्यांच्या साइट पासून उचलून आपण लॅब मध्ये आणलेला आहे आणि हा बॅक्टेरिया आपण इथे जगवणार. So for that purpose what we need certain kind of culture media by which it will have some nutrients. The nutrients basis वरती ते जगणार आहे and therefore this is one of the best method for isolation. Microbial cultures is to determine type of organisms that abundance in the sample being tested or both. One of the primary diagnostic method of microbiology and used for tools of determining infectious diseases. मग हे कशासाठी करायचं तर आपल्याला इन्फेक्शियस डिजीजेस जे काही होत असतात ज्याने आपल्याला इन्फेक्शन होईल अशा डिजीजेसची जर माहिती आपल्याला हवी असेल, जर बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीमध्ये जर माहिती हवी असेल तर फॉर दॅट पर्पज वी नीड टू वर्क आउट ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. Microbial cultures are foundational basic diagnostic method essentially research, molecular biology, सिंगल सेल किंवा मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम कसं आहे काय आहे आणि प्युअर कल्चर त्याच्या प्युअर कल्चर पासूनच त्याचे आपण क्लोन्स तयार करू शकतो सो दॅट वी कॅन मेंटेन दॅट पर्टिक्युलर कॉलनी फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. मेथड जर आपण बघितलं तर या मेथड मध्ये लागणारे फारसं काही गोष्टी नाही आहेत. बन्सन बर्नर, लूप आणि नीडल. दिस इज द नायक्रोम वायर लूप. हे लॅब मध्ये आपल्या अवेलेबल आहे. प्रॅक्टिकली आपण हे रोज करत आहोत. जे विद्यार्थी आपण ऑनलाईन बघत आहात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी लॅब मध्ये येऊन हे पर्टिक्युलर प्रॅक्टिकल करावं. टेक्निक आहे एकदम सिंपल टेक्निक आहे. सगळ्यात पहिली टेक्निक आहे इट इज कॉल्ड एज पोर प्लेट टेक्निक. काय पोर प्लेट मध्ये काय करतात? So in case of pour plate technique, the media is sterilized media is kept in the bottle and neck of the agar bottle is passed through the flame. Flame चा खालून करायचा so that microorganisms which are present here will be destroyed. And then it will be opened and it will be poured very simultaneously into plates. फक्त एकच गोष्ट करायची की स्टरिलिटी इथे मेंटेन केली गेली पाहिजे. तिथे जे बर्नर्स असणार आहे त्या बर्नरच्या मध्येच ही पर्टिक्युलर आपल्याला गोष्ट करावी लागणार आहे. Aseptic techniques. इनॉक्युलेटिंग लूप आहे किंवा इनॉक्युलेटिंग नीडल आहे. नीडल गरम करावी आपल्याला लागते आणि सेल अँड सेल कल्चर्स आपल्याला रिवाइव्ह सहजपणे करता येतात. बर्नर जर आपण बघितलं तर बर्नर मध्ये जे प्रकार आहेत त्याप्रमाणे इनर कोर असतो ब्लू फ्लेमचा, इंटरकोरल गॅसेस आणि आउटर डिफ्यूज फ्लेम और आउटर बर्नर. आता याच्यामध्ये जर मेन्शन केलं तर बोथ द इन्स्ट्रुमेंट झालं. डू नॉट ब्लो ऑन द इन्स्ट्रुमेंट टू कूल देम. डू नॉट टच द इन्स्ट्रुमेंट टू अगार and cool. Do not lay down the advanced sterility condition. म्हणजे इनॉक्युलेटिंग लूप एकदम चांगल्या रीती आपल्याला सांभाळावं लागतं. प्रोसिजर काय बघा. फर्स्ट फ्लेम द लूप विदाउट सेटिंग द लूप डाउन. ओपन द फर्स्ट कल्चर ट्यूब and flame the mouth. Do not set the cap on the bench. The cap should be held in the same hands as the loop. Insert the loop into the culture media then draw it. Flame the mouth of the first culture tube again. Aseptic सॅम्पल्स आपल्याला घेता येतात. क्लिनिकल सॅम्पल्स जर असतील जे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्सचे जर असतील तर ते क्लिनिकल सॅम्पल्स आपल्याला इथे खूप चांगल्यारीत्या हँडल करता येतात. मग कल्चर मीडियामध्ये काय असणार त्याच्यामध्ये बघा एक डेफिनेशन दिली आहे. कंटॅमिनंट्स अदर मायक्रोऑर्गॅनिझम्स which are present in the sample. Isolated colonies of population of millions of cells that are identical and are descendants from a single founder cell. Stock culture म्हणजे काय? Culture that is already contains cells. It is called as stock culture. It is used as a source of cell from which to inoculate the new cultures. Culture medium मध्ये काय आहे? Which selective with growth inhibitors, liquids, temperatures, source of energy, aseptic technique, sterilization, and the medium has been done. Indication for culture: isolate bacteria in pure culture, demonstrate their properties, obtain sufficient growth for preparation of antigen or other tests, typing bacterial isolate, antibiotic sensitivity, estimate viable counts, and maintain stock culture. एवढ्या प्रकारे या टेक्निक्स वापरल्यानंतर आपल्याला या गोष्टीचे आपल्याला खूप चांगल्यारीत्या
फायदे मिळू शकतात. ओके, 3 प्रकार आहेत टाइप्स ऑफ कल्चर मध्ये: स्ट्रिक प्लेट टेक्निक, पोर प्लेट टेक्निक आणि स्प्रेड प्लेट टेक्निक. दिस इज कॉल्ड एज स्ट्रिक प्लेट टेक्निक. मग स्ट्रिक प्लेट टेक्निक मध्ये काय करणार आहे, क्वाड्रंट मेथड असते ही. त्या क्वाड्रंट मेथड मध्ये सगळ्यात पहिले मेथड मध्ये एक स्ट्रिक मारून आपल्याला घ्यावं लागतं. प्लेट हाताने फिरवायची, सेकंड स्ट्रिकिंग, पुन्हा प्लेट फिरवली, दिस इज द थर्ड स्ट्रिकिंग, तिसरा क्वाड्रंट, अँड लास्ट बट नॉट द लीस्ट द फोर्थ क्वाड्रंट. मग कॉलनीज आफ्टर 37 डिग्री सेंटीग्रेडला आपण ठेवायचं आहे 24 आवर्सला, अँड आफ्टर विच वी विल ऑब्झर्व दॅट ही पहिली फर्स्ट क्वाड्रंट होता, इथं पॉप्युलेशन खूप जास्त आहे, हळूहळू पॉप्युलेशन डायल्यूट झाली सेकंड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंटला इथे जेव्हा आपण स्ट्रिक केलेलं आहे ॲट दॅट टाइम अपीअरन्स ऑफ द कॉलनी विल बी मोर, आणि फोर्थ क्वाड्रंट जेव्हा इथं आपण येतोय ॲट दॅट टाइम दी वेल आयसोलेटेड कॉलनीज वी कॅन इझिली गेट. इतकी सिंपल मेथड आहे. फक्त एकच आहे कंडिशन की ही त्या स्टराईल कंडिशनच्या आतमध्ये आपल्याला हे करावी. सेकंड इज पोर प्लेट टेक्निक. सिरियल डायल्युशन तयार करून घेऊन आपण ही पोर प्लेट टेक्निक आपण करू शकतो. आफ्टर सिरियली डायल्युटिंग, आता इथे बघा कंटेंट किती आहे ओरिजिनल सॅम्पल मध्ये. हा कंटेंट जो आहे तो कंटेंट आपण डायल्यूट करत गेलो, आणि डायल्यूट केल्यानंतरच आपल्याला वेल आयसोलेटेड कॉलनीज इथे आपल्याला मिळू शकतात. ओके, दिस इज कॉल्ड एज स्प्रेड प्लेट टेक्निक. आता स्प्रेड प्लेट टेक्निक मध्ये काय केलं जातं, नंतर सिरियल डायल्युशन केल्यानंतर सॅम्पल टाकलं, इथे सॅम्पल टाकल्यानंतर त्याला नुसतं स्प्रिल करून मिक्स केलं तरी चालतं, कॉलनीज आयसोलेटेड. पण वी कॅन ऑल्सो यूज अ काइंड ऑफ स्प्रेडर. स्प्रेडर जर आपण इथे केला, इनॉक्युलेटिंग प्लेट कंटेनिंग द मीडियम, स्प्रेड द इनॉक्युलम विथ द सरफेस इव्हनली, एकदम आरामात त्या सरफेसला टाकायच्या, आणि देन वी कॅन गेट द आयसोलेटेड कॉलनीज. या तिन्ही टेक्निक मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ऑल दीज टेक्निक्स हॅज टू बी डन इन स्टराईल कंडिशन ओनली. जर आपण त्या स्टरिलिटीच्या एरियाच्या जर बाहेर जर आपण गेलो तर इट विल नॉट बी पॉसिबल फॉर अस टू गेट गुड आयसोलेटेड कॉलनी. सिंगल सेल कल्चर किंवा सिंगल सारख्या कल्चर आपल्याला तिथे अवेलेबल होणार नाही, अँड विल गेट मोर कंटॅमिनेशन. ते कंटॅमिनेशन अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण असेप्टिक कंडिशन्स या वापरल्यावर लागतात. ओके, सो दिस इज दी डिफरंट कल्चर्स. बघा तुम्ही हे कल्चर्स कसे याच्यावरती पण आपल्याला करता येतात. हे मुलांनीच केलेले, स्टिकिंग केलेलं आहे. सिरीज वेगवेगळ्या बॅक्टेरियाचं इथे तुम्हाला या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये दिसतात. अत्यंत सुंदर असं हे बॅक्टेरिया आपल्याला बघायला तिथे मिळू शकतात. ओके, फाईन. सो विल स्टॉप हिअर फॉर